बातमी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मोठी बातमी समोर येते। ड्रग्ज प्रकरणी माजी नगराध्यक्ष संतोष कदम आरोपी असल्याचं उघड झालंय। यापूर्वी चंद्रकांत उर्फ बापू कने या माजी नगराध्यक्षाचाही ड्रग्ज प्रकरणातील आरोपी म्हणून समावेश असल्याचं समोर आलं होतं। तुळजापूरच्या ड्रग्ज रॅकेटला राजकीय आशीर्वाद असल्याचं यातून स्पष्ट होतंय। पोलिसांकडून 10,000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून 36 पैकी 22 आरोपी अद्याप फरार आहेत, ज्यात राजकीय मंडळींचा समावेश असल्याचं समजतंय। कृष्णा गेंडे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। कृष्णा आहे आणि तुळजापूर सारख्या पवित्र धर्मक्षेत्रामध्ये धर्मस्थळावर ड्रग्सचा या ठिकाणी बाजार लावल्याचं आपण पाहिलेलं होतं। आता एबीपी माझा या सगळ्या ड्रग्सची ए टू झेड कहाणी या ठिकाणी आज तुम्हाला सांगणार आहे आणि हे कसं पोहोचलं। खरं तर तुळजापूरमध्ये ड्रग्स मुंबईवरनं म्हणजे 450 किलोमीटर वरून पोहोचलं। मुंबईतल्या एका नेत्याचा मुलगा जो आहे प्रसन्न, तो या ठिकाणी मुंबईत वास्तव्याला होता आणि त्याला तिथे वास्तव्याला होता आणि त्याला तिथे व्यसन लागलं। ते सुरुवातीला पत्ते खेळायचं होतं आणि त्यानंतर तो ड्रग्सच्या नादी लागला। त्यानंतर तो तुळजापुरात आला, त्यासोबतच ड्रग्जवाले तुळजापूरमध्ये पोहोचले आणि मग ह्याला ज्यावेळी तुळजापुरातून मुंबईला जाता येत नव्हतं त्यावेळेस तो जो व्यक्ती आहे, नेत्याचा मुलगा आहे, ज्याचं नाव पोलीस सूत्रांनी सांगितलंय विनोद उर्फ पिंटू मुळे, हा आपल्या काही कार्यकर्त्याला या ठिकाणी तुळजापुरातून मुंबईमध्ये ड्रग्ज आणायला पाठवायला लागला आणि ते जे व्यक्ती आहेत जे ड्रग्ज आणलं त्यातलं 80% ड्रग्ज या ठिकाणी या व्यक्तीला देत आणि 20% हे बाहेर विक्री करायला सुरुवात केली आणि मग हे थेट मुंबईतल्या पेडलरशी संपर्कात आले आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणातलं जे ड्रग्सचं जाळं आहे ते सातत्यानं तुळजापूरमध्ये वाढायला लागलं। मग ते सुरुवातीला काही ठराविक हॉटेलमध्ये मिळत होतं, त्यानंतर ते चौकात या ठिकाणी मिळायला लागलं आणि ह्या ड्रग्सचा जो व्यवहार आहे तो गेल्या काही दिवसामध्ये कोट्यावधीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। यामधले जे मुख्य आरोपी आहेत या ड्रग्स प्रकरणातले तर ते मुख्यत्वे करून 3 जण आहेत, ज्यामध्ये संतोष खोत, वैभव गोळे आणि संगीता गोळे नावाची एक महिला मुंबईमधली आहे जिला अटक केलेली आहे। ती देखील या ड्रग्स प्रकरणातली आरोपी आहे आणि ह्या तिघांच्या माध्यमातून म्हणजे संगीता आणि वैभवच्या माध्यमातूनच संतोष खोत हा तुळजापूरच्या संपर्कात आला आणि त्यानंतर तो ड्रग्ज विक्री त्या ठिकाणी करू लागला। यातली अत्यंत महत्वाची आणि इंटरेस्टिंग बाब प्रसन्न अशी आहे की ज्यांचा या ड्रग्स प्रकरणाशी काहीही संबंध नाही अशा 80 लोकांना पोलिसांनी नोटीस पाठवल्यात आणि त्याचं मुख्य जे कारण आहे ते कारण असं आहे की त्यांचा व्यवहारामध्ये संबंध आलाय। आता तो आला कसा, तर त्याचं उत्तर असं आहे की तुळजापूरमध्ये एक बांधकाम व्यावसायिकाचं दुकान आहे पवार नावाच्या व्यक्तीचं आणि त्यांच्याकडे त्या व्यक्तीला ड्रग्स या ठिकाणी सवय लागली आणि तो जो ग्राहक त्याच्याकडे येईल त्याच्याकडनं सिमेंट खरेदी केलं, लोखंड खरेदी केलं तर तो ऑनलाईन पैसे म्हणून या नंबरला पाठवा असं सांगायचा आणि तो नंबर असायचा पेडलरचा। त्यामुळे त्याचा देखील या तिथून ज्यांनी बांधकाम व्यावसायिकाचं साहित्य खरेदी केलं त्यांना देखील पोलिसांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि त्यामध्ये नक्कीच कृष्णा या अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स आपण लक्ष ठेवून असणार। तुझ्याकडे वेळोवेळी अधिक माहिती घेऊया। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।